नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। तर आपला आजचा मराठीचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रयोग। आपलं काल शब्दांच्या जाती हा टॉपिक संपलेला आहे। आज सुरू करणार आपण प्रयोग। प्रयोग हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे कोणत्याही पेपरसाठी। मग तुम्ही सरळ सेवेपासून तर राज्य सेवेपर्यंत तुम्ही कुठेही जा, तुम्हाला प्रयोगावरती प्रश्न विचारले जातातच। आणि मराठीमध्ये जे मोजके टॉपिक अवघड आहेत त्या अवघड टॉपिक पैकीच प्रयोग हा एक टॉपिक अवघड आहे। त्यासाठी समजून घेण्याचा प्रयत्न करा। जेवढं होईल तेवढं तुम्हाला समजलं पाहिजे। पाठ करत बसू नका। पाठ किती गोष्टी करणार आहे तुम्ही, आपण आपलं माइंड आहे सगळ्या गोष्टी पाठ करून ठेवू शकत नाही। त्यासाठी समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर बघा कोणता टॉपिक आहे आजचा आपला, प्रयोग। प्रयोग बघा, अगोदर प्रयोगाची व्याख्या बघा। आपण कर्ता, कर्म, क्रियापद हे क्लासमध्ये शिकले ऑलरेडी, बरोबर। कर्ता, कर्म, क्रियापद यांचा संबंध कशा पद्धतीचा आहे समजला। साध्या सोप्या भाषेमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा संबंध कशा पद्धतीचा आहे, जे म्हणजे ते दाखवलं जातं त्याला काय म्हणायचं, प्रयोग असं म्हणायचं। कोणाकोणाचा संबंध, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यामध्ये परस्पर संबंध व्यक्त करणार असलेला काय म्हणायचं, प्रयोग म्हणायचं। समजले का? कोणकोणता, कर्ता, कर्म आणि क्रियापद। कर्ता तुम्हाला माहिती आहे, कर्ता म्हणजे काय, जो व्यक्ती जो क्रिया करणारा असतो। क्रिया करणारा व्यक्ती कर्ता असतो। तो क्रिया करणारा व्यक्ती ज्याच्यावरती क्रिया करतो म्हणजेच ते काय असणार आहे, कर्म। कर्म काय असतं, सोसणारा, बरोबर। क्रिया ज्याच्यावरती घडते। आणि क्रियापद काय असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द, ते काय असणार आहे, क्रियापद। या तिघांचा संबंध ज्या पद्धतीने दाखवला जातो त्या रचनेला म्हटलं जातं काय, प्रयोग। समजलं सोपी व्याख्या? बघा आता पुढे, प्र प्लस यूज म्हणून काय झाला, प्रयोग। यूज धातूपासून योग बनतो आणि प्र हा उपसर्ग लागून प्रयोग हा शब्द तयार होतो। समजलं का? इंग्रजीतील व्हॉइस, इंग्रजीमध्ये बघा पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, तशा पद्धतीने मराठीमध्ये प्रयोग आहे। इंग्रजीतील व्हॉइस व संस्कृत मधील प्रयोगाची मराठी प्रयोग रचनेवर छाप आहे। तशा प्रकारचं जसं इंग्रजीमध्ये व्हॉइस आहे तसं मराठीमध्ये प्रयोग आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा। पुढे बघा, कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करणाऱ्या रचनेला काय म्हटलं जातं, प्रयोग। कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची विशिष्ट प्रकारची जुळवणी, कर्ता, कर्म, क्रियापदाची कशा प्रकारची जुळवणी आहे व रचना निगडीत असते म्हणजेच काय असणार आहे, प्रयोग। कर्ता प्लस कर्म प्लस काय असणार आहे, प्रयोग। वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापदाच्या परस्पर संबंधाला कोणाकोणाच्या म्हणता येईल, कर्ता, कर्म व क्रियापदाच्या परस्पर संबंधाला अन्वयाला प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदाचे वाक्यातील कर्त्याशी अथवा कर्माशी असलेले किंवा नसलेले रूप साधर्म्य म्हणजे काय, प्रयोग। असेल नसेल कर्तरी असतं, कर्मणी प्रयोग असतं, भावे प्रयोग असतं, डिपेंड आहे कशा पद्धतीने वाक्य तयार झालेलं आहे। समजले का? इथं बघा, वाक्यातील क्रियापदाचे वाक्यातील कर्त्याशी अथवा कर्माशी असलेले किंवा नसलेले रूप साधर्म्य म्हणजे काय, प्रयोग। आता प्रयोगाचे प्रकार इथं आपण प्रयोगाचे प्रकार इथपासून स्टार्ट करणार आहे। काय बघत आहे आपण आता सध्या, प्रयोगाचे प्रकार। पहिला प्रकार कोणता आहे, कर्तरी प्रयोग। पहिला प्रकार कोणता आहे, कर्तरी प्रयोग। जेव्हा वाक्यातील क्रियापद, हे वाक्य महत्वाचं आहे, याला आयएमपी केलं तरी चालतं। जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार येते व त्यानुसार बदलते तेव्हा तो कोणता प्रयोग असणार आहे, कर्तरी प्रयोग। बघा इथं वाक्य कोणतं महत्वाचं आहे, वाक्यातील क्रियापद कशानुसार बदलणार आहे, लिंग वचन आणि पुरुषानुसार, ज्याच्यावरती म्हणजे कर्त्यानुसार बदलणार आहे ते। समजलं का तुम्हाला एक गोष्ट, कर्त्याला काय होणार आहे, लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलणार आहे तर त्याला काय म्हटलं जातं, कर्तरी प्रयोग। समजलं? कर्तरी प्रयोग साधा सोपा गोष्ट लक्षात ठेवायचं, कर्त्यानुसार बदल होणार आहे। कशानुसार बदल होणार आहे, कर्त्या, वाक्यातील कर्त्यानुसार त्यामध्ये बदल होणार आहे, ते काय असतं, कर्तरी प्रयोग। ओके, राम आंबा खातो, आपण जर एखादी इथं चेंज केलं, एखादी मुलगी घेतली, सीता आंबा खाते। समजले का? बघा कर्त्यानुसार बदलत आहे ना, राम करता इथं राम आंबा खातो, कर्त्यानुसार बदलत आहे, राम आंबा खातो। तेच जर एखादी मुलगी घ्या, सीता आंबा खाते, कर्त्यानुसार बदललं का क्रियापद, अगोदर खातो आलं होतं, आता काय आलं,
खाते आलं, बरोबर. त्यामुळे कर्त्यानुसार बदलतं, याला काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग. समजलंय का? वचनानुसार म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचन समजलं. त्याच्यानुसार बदलणार. पुरुष बी बघितलं आपण. कोणकोणते पुरुष बघितले आपण? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष बघितलं का नाही? आपला आप ज्याच्याबद्दल बोलत आहे स्वतःबद्दल बोलत आहे प्रथम पुरुष आहे, दुसऱ्याबद्दल बोलत आहे द्वितीय पुरुष आहे, एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत आहे जे आपल्या समोर नाही आता सध्या. समजलं. तृतीय पुरुष त्यानुसार शेजारची राधा पत्र लिहिते. लिंग वचनानुसार बदलणार. राधाच्या ठिकाणी एखादा मुलगा बसून बघा, बदलणार लिहितो होतं. समजलंय का? कर्त्यानुसार बदलत आहे का नाही? कर्त्यानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर ते कोणता असणार आहे? प्रयोग. कर्तरी प्रयोग. कळालं ही गोष्ट? ओके. पुढे बघा. आता उदाहरण जर बघायचं झालं, मांजर उंदीर पकडते, ह्याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? हो, मांजर. पकडण्याची क्रिया कोणाला लावलेली आहे? उंदीर. म्हणजे काय असेल? आणि क्रियापद काय असणार आहे? का असणार आहे? पकडते. रमेश गायला बांधतो, ते काळ अर्थ आहे. आज पकडतो म्हणजे वर्तमानाचं वगैरे, बरोबर. रमेश गायला बांधतो. कर्ता कोण आहे? बांधणारा कोण आहे? आपण कर्ता कसं काय सांगितलं होतं? मूळ धातू शोधायचा. मूळ धातू मध्ये काय लावायचं? नारा नारी शब्द लावायचं आणि विचारायचं कोण आणि काय नाही. प्रश्न ज्याचं उत्तर मिळणार आहे ते काय असणार आहे? कर्ता असणार आहे. कर्ता आणि ज्याच्यावरती क्रिया घडणार आहे ते काय असणार आहे? कर्म असणार आहे. ओके. विवेक शाळेत गेला. जाणारा कोण आहे? विवेक. ओके. राधा गावाला गेली. जाणारी कोण आहे? राधा. विवेक घरी यावा. येणारा कोण आहे? समजले काय? हे सगळे काय ते कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहेत. कर्तरी कशानुसार बदलणार आहे? ते कर्त्यानुसार त्यांच्या क्रियापदामध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. समजलं. तुम्ही तिथं कोणत्या पण जसं की आता विवेक आहे, एखाद्या मुलीला बसून बघा, इथं यावा येते. आता समजा इथं जर विवेक घरी येतो असं जर म्हटलं, मुलगी बसवली तर राधा घरी येते असं होतं. बरोबर आहे का नाही? लिंगानुसार बदल का? लिंग म्हणजे स्त्री पुरुष, बरोबर. स्त्री पुरुष नंतर नपुंसक लिंग बघितलं आपण, लिंगाचे प्रकार बघितले तीन आपण. ओके, ठीक आहे. कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य काय बघा. कर्तरी प्रयोगात भूतकाळी व विद्यार्थ्यामध्ये अकर्मक कर्तरी वाक्य रचना होते. अकर्मक कर्तरी म्हणजे काय माहित आहे का? ज्याच्यामध्ये कर्म नसते. अकर्मक म्हणजे सकर्मक म्हणजे काय? सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म असते. अकर्मक म्हणजे काय? वाक्यामध्ये कर्म नसते. ओके, ठीक आहे. बघा, विवेक शाळेत गेला. विवेक स्वतः जात आहे ना तिकडे. समजले का? कशावरती क्रिया घडत आहे का? मग कोणतं कर्तरी आहे? अकर्मक कर्तरी आहे. समजलं का तुम्हाला? विवेक दुपारी घरी यावा. येणारा व्यक्ती फक्त विवेकच आहे. दुसऱ्यावरती कोणावरती क्रिया घडत आहे का? नाही. म्हणजे कर्म आहे का त्याच्यामध्ये? नाही. फक्त कर्त्यानुसार बदलणार आहे. काय असेल ते? अकर्मक कर्तरी. समजले का? गाडी लाल दिव्याजवळ थांबावी. फक्त गाडी जाऊनच थांबणार आहे. कोणत्या दिव्याजवळ? लाल दिव्याजवळ. समजले काय तुम्हाला गोष्ट? त्याच्यामुळे काय नाही ते काय असतं? अकर्मक कर्तरी असतात. ओके. कर्तरी प्रयोगात भविष्य काळातील वाक्य रचनेत क्रियापदे कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत, पण पुरुष वचनानुसार बदलतात. काय म्हणते? कर्तरी प्रयोगात भविष्य काळातील म्हणजे आता समजा उदाहरणार्थ ह्याच्या पुढचा काळ, पुढे घडणारी गोष्ट. कर्तरी प्रयोगात भविष्य काळातील वाक्य रचनेत क्रियापदे म्हणजे क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाही, तर कशानुसार बदलणार आहे? पुरुषानुसार बदलणार आहे. राम आंबा खाईल. पुढे काय होणार आहे मग आता? पुरुषानुसार कसं होणार आहे मग? तू भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने बदलणार आहे? राम आंबा खाईल. तर मात्र त्यामध्ये पुरुषानुसार बदल करा बरं. ह्याच्यानुसार कुठे गेलं? पुरुष वचनानुसार. आता रामाच्या ठिकाणी अनेक लोक ठेवा. ते आंबा खातील. अनेक झालं ना ते. समज आले का तुम्हाला एक गोष्ट? ते आंबा खातील किंवा अनेक वचनीमध्ये बसा. ते उदाहरण एकटा व्यक्ती आहे तर तो आंबा खातो. समज चार आहेत, चार लोक आंबे खातील. समज झाले का तुम्हाला एक गोष्ट? अनेक वचनानुसार बदलणार आहे, एक वचनामध्ये बदलणार आहे, अनेक वचनानुसार बदलणार आहे, पुरुषानुसार बदलणार. पुरुषानुसार म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष, बरोबर बदलणार आहे. पण लिंगानुसार भविष्यामध्ये बदल होणार नाही. कसं काय? भविष्यकालीन वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? कर्तरी प्रयोगात भविष्यकाळातील वाक्य रचना क्रियापदे कर्त्याच्या लिंगानुसार बदल येतं. लिंग म्हणजे काय? एखादा कोण आहे? राम आहे तर तिथं सीतानुसार बदल नाही. ते काय? राम आंबा खाईल, सीता आंबा खाईल. एकच होत आहे का नाही? पण तेच इथं अनेक वचनी बसून बघा. एखादा व्यक्ती बसवा अगोदर, राम आंबा खातो, ते चार लोक आंबे खातील. बदल आले का नाहीये? अनेक वचनानुसार बदलणार आहे. पण कोणते वाक्य बदलणार आहे? ते भविष्य काळातील. समज आले का तुम्हाला एक गोष्ट? ओके. कर्तरी प्रयोगातील कर्म कसं आहे बघा? अप्राणीवाचक. अप्राणीवाचक म्हणजे कसा?
अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी का असतो? प्रथमाला कर्म प्रत्यय असतात का रे? प्रथम आठवते का तुम्हाला विभक्तीमध्ये? प्रथमाला प्रत्यय असतात का? नाही. बरोबर. प्रीत वाक्य बघा, अप्राणीवाचक शब्द कशाच्या स्थानी असेल तर कर्मस्थानी असतात तो नेहमी कशामध्ये असणार आहे? प्रथमा. तो काम करतो, काम करायची क्रिया होत आहे ना, तो कपडे धुतो, कुठं काही प्रत्यय वगैरे लागलेला आहे का? नाही. कारण का अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असेल तर ते कशामध्ये असणार? नेहमी प्रथमा असणार आहे. प्रथमाला विभक्तीचे प्रत्यय नसतात. बरोबर. द्वितीयाला असतात, तृतीयाला, त्याच्या पुढच्या सगळ्या असतात, पण प्रथमाला काय असतात? प्रत्यय नसतात. ओके. संप्रदानार्थी चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी कशात असतं? प्रथमा. संप्रदान म्हणजे दान भेट, आपण विभक्तीमध्ये शिकलं ना, चतुर्थी दान करणे, वस्तू भेट देणे. संप्रदान म्हणजे भेट देण्यासारखं. बघा, संप्रदानार्थी चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी कशामध्ये असणार आहे? प्रथमात असणार आहे. ती प्रियकरास पत्र लिहिते, भेट देण्यासारखं झालं ना ते. ती प्रियकरास काय लिहिते? पत्र लिहिते. संप्रदानात चतुर्थी असते. बघा इथं स लागलेला आहे, समजलं का नाही? त्यानंतर तेव्हा ते कर्म नेहमी कशामध्ये असणार आहे? पत्र कशामध्ये आले? कशामध्ये आले? पत्र प्रथमामध्ये आले. जर एखादी दान भेट देण्यासारखे आहे, संप्रदान आहे किंवा भेट देण्यासारखे आहे, चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतील तर ते नेहमी काय असणार आहे? कर्म कशामध्ये असणार आहे? नेहमी प्रथमात असणार आहे, ज्याला कोणतेही प्रत्यय लागणार नाहीत. कळलं? ओके. कर्तरी प्रयोगाचे बघा प्रकार. बघा कर्तरी प्रयोगाचे कोणकोणते प्रकार इथं बघणार आहे आपण. कर्तरी प्रयोगाचे प्रकार कोणकोणते इथं? सकर्मक कर्तरी. मी तुम्हाला आता सांगितलं सकर्मक म्हणजे काय? काय? ज्या वाक्यामध्ये कर्म असते. बरोबर. ज्या वाक्यामध्ये काय असतं? कर्म असते त्याला काय म्हटलं जायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. ओके. बघा, जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित असते, कर्म उपस्थित असते किंवा असते. ओके. जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित असते तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असतो? सकर्मक कर्तरी प्रयोग. समजलं? ओके. बघा, हरी काम करतो, काम करण्याची क्रिया करताय. रमेश गाईला बांधतो. परत दुसऱ्यावरती. ओके. सीता पुस्तक वाचते, आहे का कर्म? मी पत्र लिहितो, आपण पत्र असं लिहितो ना, पत्र. आई भाजी चिरते, जे चित्र काढतो. पोलीस चोरट्याला पकडतो. बरोबर. राम रावणाला मारतो. मांजर उंदराला खाते. बरोबर. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात. गौतमी नाच करते तर प्रसिद्ध होते. ओके. नागोराव पाणी पी. हे सगळ्या गोष्टी काय ते ह्याच्यामध्ये काय असणार आहे? कर्म असणार आहे. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असत त्याला काय म्हणायचं? सकर्म कर्तरी प्रयोग. समजलं ही गोष्ट? ओके. पुढे बघा आता, अकर्म कर्तरी काय असणार आहे? ते त्याच्या उलट बाजू, त्याच्या उलट काय असणार आहे? अकर्म कर्तरी प्रयोग. जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित म्हणजेच कर्म नसते, असं लक्षात ठेवा. फक्त कर्म नसते तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असतो? अकर्म कर्तरी प्रयोग. जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित नसते तेव्हा वाक्याचा प्रयोग काय असतो? अकर्म कर्तरी प्रयोग. बघा, राम जोरात पळतो. कुणावरती क्रिया घडत आहे का? राम स्वतःच पळत आहे. ही गोष्ट कळाली का तुम्हाला? ह्याच्यामध्ये कर्म कुठं आहे का? की राम एकाने गाईचे दूध काढतो तर ते कर्म आलं. आहे का कुठं? राम जोरात पळतो, स्वतःची क्रिया त्याच्यापासून सुरू होत आहे ना ते, त्यामुळे कर्म नाही, तर त्याला काय म्हणायचं? अकर्म कर्तरी प्रयोग. ती गावाला जाईल. गावाला जाण्याची क्रिया कोणाची होणारी आहे? फक्त तिचीच होणारी आहे. समिधा हळूहळू चालते, स्वतः हळूहळू चालत आहे ना ती. कुणावरती क्रिया घडत आहे का? घडत आहे का? नाही. नाही म्हणजेच काय असेल मग ते? अकर्मक असेल. कर्म लपलेलं आहे का त्याच्यामध्ये? नाही. ओके. मी लवकर येईल, येण्याची क्रिया तो स्वतःच होणार आहे. गुरुजी आता शाळेत असावे. जया रोज सराव करते तर तो स्पर्धेत पहिली येते, तर ती स्पर्धेत पहिली येते. ही गोष्ट कळली का तुम्हाला? म्हणजेच कर्त्यापासून क्रिया सुरू होत आहे आणि कर्त्यापाशी जाऊन थांबत आहे. त्यामध्ये कर्म आहे का कोणता? कर्म नसल्यामुळे मग त्याला काय म्हणायचं? मग अकर्म कर्तरी प्रयोग. ज्ञानबा शेतात जा. ज्ञानबा स्वतः शेतात जाणार आहे. बरोबर. तर असं ठीक आहे. आता कर्मणी प्रयोग काय बघा. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा वाक्यातील क्रिया, आपण याच्या अगोदर काय बघितलं होतं? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय होती? कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे, लिंग वचन आणि पुरुषानुसार. म्हणजे कर्ता महत्वपूर्ण असणार आहे कर्तरी प्रयोगात, कर्ता अधिकार गाजवणार आहे कर्तरी प्रयोगात,
कर्त्यानुसार क्रियापद ठरणार आहे. बरोबर, कर्त्यानुसार जर क्रियापद ठरत असेल तर समजायचं ते कोणता प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग. आता एकाने कर्मणी प्रयोग बघत आहे. कर्मणी म्हणजे कर्म. आता क्रियापद कसं ठरणार आहे, कर्मावरती ठरणार आहे. कर्म अधिकार गाजवणार आहे. कर्म आता त्याचा रुबाब करणार आहे. बरोबर, बघा आता जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार येते व त्यानुसारच बदलते. बघा इथं बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार येते व त्यानुसारच बदलते त्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. रामने आंबा खाल्ला. बरोबर, रामने काय खाल्ला, आंबा खाल्ला. इथं आता कट करा, कर्म आहे. बरोबर, आता इथं चेंज करून बघा. आता रामने चिंच खाल्ला होते का, मग काय होते, मग खाल्ली होतं ना. बदललं का नाही, कर्मानुसार बदललं का नाही. इथं कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. ही गोष्ट कळाली का तुम्हाला. कर्मणी प्रयोग. इथं बघा, रामने आंबा खाल्लाय, इथं कर्म आंबा आहे. बरोबर, आंबाला बाजूला करा. आता एखादी अशी गोष्ट घ्या, चिंच घ्या. रामने चिंच खाल्ली होतं, कर्मानुसार बदलत आहे का. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल किंवा कर्मावरती क्रियापद ठरत असेल तर त्याला म्हणायचं काय, कर्मणी प्रयोग. कळाला आता. ओके. वचनानुसार एक वचन असेल अनेक वचन त्याच्यानुसार बदल आहे. राम चोराला पकडतो, चोराला बाजूला करा. एखादी असे वस्तू ठेवा. रामने शेळीला पकडले. समज आले का. रामने कोंबडीला पकडले. ही गोष्ट कळाली का तुम्हाला. हे अशा पद्धतीनं असलं तर ते कशानुसार बदलत आहे, कर्मानुसार बदलत आहे. समज आले का ही गोष्ट. कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग. कळाला. ओके. आणि ते लिंगानुसार पण, लिंग म्हणजे काय तुम्हाला कळालं आता, स्त्री पुरुष आणि नपुंसकलिंगी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. वचन तुम्हाला माहित आहे, एक वचन अनेक वचन. ओके. बघा, शिपायाने चोर पकडला. बरोबर, शिपायाने चोर पकडला. इथं चोर काय आहे, कर्म आहे. इथं दुसरं एखादं वाक्य बसवा. शिपायाने मांजर पकडली. बरोबर का नाही, बदललं का नाही. कर्म आपण ते मांजर ठेवलं इथं, शिपायाने मांजर पकडले. चेंज झालं का क्रियापद. अगोदर काय होतं, शिपायाने चोर पकडला, आपण चोराच्या ठिकाणी दुसरं कर्म बसवलं, मांजर ठेवलं आपण, बदललं का क्रियापद. समजलं का. ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार बदलणार आहे ते वाक्य काय असणार आहे, कर्मणी प्रयोग. समजलं. ही त्याची उदाहरणं येतं. एवढे उदाहरणं केलं तर आपल्याला लवकर संपत नाही. ओके. कर्मणी प्रयोगाचे प्रकार येतं. कर्मणी प्रयोगाचे काय येतं, प्रकार येतं. कोणकोणते प्रकार येतं. एक प्रधान कृतक. तुम्हाला माहित आहे प्रधान म्हणजे काय, काय प्रधान म्हणजे काय, वाक्यात वाक्य जे असतं त्यातला मुख्य शब्द किंवा मुख्य वाक्य आणि त्या मुख्य वाक्यावर अवलंबून असणारं दुसरं असतं, त्याला काय म्हणतात, गौण वाक्य. ओके. बघा, प्रधान कृतक म्हणजे कर्ता प्रधान असणार आहे. बरोबर का. कर्ता प्रधान असणार आहे म्हणजे कर्ता मुख्य असणार आहे. बरोबर. गौण कृतक म्हणजे कर्ता मुख्य असणार नाही. त्या वाक्यामध्ये काय असणार आहे, कर्ता मुख्य असणार नाही. ओके. आता बघा त्याचा अर्थ काय म्हणून. प्रधान कृतक कर्मणी कसं येतं, कर्मणी प्रयोगात जरी कर्मानुसार क्रियापद बदलत असले तरी कर्ता हाच अर्थाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. बघा काय म्हणताय, कर्मणी प्रयोगात जरी कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. कर्मणी प्रयोगात जरी कर्मानुसार क्रियापद बदलत असले तरी कर्ता हाच, हे महत्वाचं आहे बरं, कर्ता हाच अर्थाच्या दृष्टीने काय असतो, महत्वाचा असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, प्रधान कृतक कर्मणी प्रयोग. म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्मानुसार जरी क्रियापद बदलत असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कर्ता मात्र महत्वपूर्ण आहे. समजलं काही गोष्ट. तर त्याला काय म्हटलं जातं, प्रधान कृतक. पण रामने पपई खाली. आता बघा, पपई खाली कळणार आहे का काही, समजलं का. कर्त्यानुसार कळणार आहे की राम कोण खाली, पपई, रामने पपई खाली. समजलं का. शिपायाने आरोपी पकडला काही कळणार आहे का, 100% कर्मानुसार आहे का नाही, का दुसरं बसवलं तर त्याचा अर्थ योगा निघतो. पण क्रिया कुणाकडून घडत आहे, शिपायाकडून घडत आहे का नाही, म्हणजेच कर्तरी महत्वाचा आहे. त्याला काय म्हणायचं, कर्तरी महत्वाचा आहे. जरी त्याच्यानुसार बदलत नसलं तरी सुद्धा. शिपायाने आरोपी पकडला, शिपायाने आपण म्हटलं मांजर पकडले बदललं, पण शिपाई आहे का नाही, शिपायावरूनच कळणार आहे की नेमका अर्थ काय येणार आहे. समज आले काय गोष्ट. त्यामुळे कर्ता काय असणार आहे, कर्ता महत्वपूर्ण असणार आहे. पण कर्त्यानुसार मात्र क्रियापद बदलणार नाही, पण कर्ता मात्र महत्वपूर्ण आहे. त्याला काय म्हणायचं मग, प्रधान कृतक कर्मणी प्रयोग. ही कळाली काही गोष्ट मी काय बोललो ते. ओके. पुढे बघा, माधुरीने नृत्य केले. माधवने गाणे म्हटली. माधवीने
गाणे म्हटले. श्रीकृष्णाने अर्जुनाला का सांगितली? गीता सांगितली. अर्जुनाला गीता सांगितली. ओके, हे असं बदलणार आहे, पण शेवटी ह्या महत्वाचा आहे श्रीकृष्ण, कारण का त्याच्यानुसार काय होणार आहे, पुढचा वाक्याचा अर्थ कळणार आहे. ओके, पुढे बघा. जयरामने मला पेरू दिला. जयरामने कुणाला पेरू दिला? मला पेरू दिला. पण जयरामने दिलाय. जयराम का आहे? करता आहे. पण कर्त्यावरूनच कळणार आहे का नाही की नेमकं कुणाला पेरू दिला काय नाही ते. तिथं बघा, आता उदाहरणार्थ जयरामने मला पेरू दिला, पेरू बाजूला काढा, आंबा टाका तिथे. जयरामने मला आंबा दिला. समज आले का? जयरामने मला चिंच दिली. चिंच आपण कर्म म्हणजे बघा, कर्म काढलो, दुसरा एखादा शब्द ऍड केला, क्रियापद लगे बदलतं, पण क्रिया करता मात्र असणं गरजेचं आहे. पेरू आहे इथं, कर्म काय इथं पेरू आहे, त्या ठिकाणी तुम्ही चिंच बसून बघा क्रियापद बदलतं का नाही बघा. बघा, जयरामने मला पेरू दिला झालं, जयरामने मला चिंच दिली, चिंचा दिल्या. समजलं का? अनेक गोष्टींमध्ये चिंचा दिल्या आणि अशामध्ये बोलले तर चिंच दिली. समजलं काही गोष्ट? त्यामुळे का याच्यामध्ये कर्ता असणं पण गरजेचं आहे. आणि जिथं कर्ता महत्वपूर्ण असतो पण कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, त्याला म्हणायचं प्रधान, कानाचा प्रधान कृतक कर्मणी प्रयोग. कृतक म्हणजे काय? कर्ता असतंय. प्रधान म्हणजे काय? मुख्य असणार आहे. समजलं? ओके, पुढे बघा. आता गौण कृतक म्हणजे काय होता? त्याच्यामध्ये गौण म्हणजे काय? मुख्य नाही आहे. काय नाही आहे? मुख्य नाही आहे. बघा, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्म अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असतं. काय महत्वाचं असतं? कर्म अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असते, म्हणजे गौण नसते. कर्ता मात्र काय मानला जातो? गौण मानला जातो. ह्याच्यामध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये वाक्य लक्षात ठेवा. गौण कृतक कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता मुख्य नाही आहे, कर्म मुख्य आहे. कर्ता मात्राच्या मध्ये गौण आहे, म्हणजे दुय्यम स्थानाचा आहे. समज आले का? जे दुय्यम स्थानाचा असतं त्याला काय म्हणायचं? गौण कृतक कर्मणी प्रयोग. कळालं हे? ओके, पुढे बघा. गौण कृतक कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. आपण हे प्रकार इथं खाली बघणार आहे. बघा, पहिला प्रकार कोणता आहे गौण कृतक कर्मणी प्रयोगाचा? पुराण, पुरुष. अजून जुना, प्राचीन कर्मणी प्रयोग. प्रत्येक वेळेला कंबाईन, बरोबर, ह्यावरती प्रश्न विचारतं आणि साधा सोपा प्रश्न विचारतं नेहमीच. काय विचारतं की खालीलपैकी तुम्हाला एखादं नाव दिलेलं असतात, एखादी ओवी वगैरे, संतांच्या ओवी वगैरे दिलेल्या असतात. त्याच्यानंतर एखाद्या तुम्हाला विचारतं की हे कोणत्या कर्मणी प्रयोगाचं आहे. समजले का? मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, ते लक्षात ठेवा फक्त, लगे कळून जातं. काय आहे नाव? पुराण. काय आहे नाव? जुना. काय आहे नाव? इथं एकच शब्द आहे ते सर्व. बघा, हा प्रयोग जुन्या पांडित्य साहित्यात आढळतो. कुठं आढळतो? अशा प्रकारचे शब्द दिसले, बरोबर. हे का बघा, ते हरू म्हणे जेवी नेनी जे देवी जैसा का रूप तुझे. आपल्याला वाटतं काय ते प्राचीन काळासारखं चालू आहे, अभंगासारखं काहीतरी चालू आहे, ओव्या काळासारखं काहीतरी चालू आहे. अशा प्रकारचे शब्द दिसले त्याला काय म्हणायचं? पुराण कर्मणी प्रयोग म्हणायचं अथवा प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणायचं. बघा, प्रत्यक्ष बघा, हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व आलं का पुराणासारखं. तेव्हा काय कर्म करी जे लघु लेख राणे, येत अवधान ऐकले देई जे मग सर्व सुखासी पात्र होई जे, नळे इंद्रासी बोली जले, जो जो की जे परमार्थ लाहो द्विजी निषेधा पासाव मनी जले. बघा, समजले काय सगळं? हे जे अशा प्रकारचे शब्द जिथे दिसले, डोकं लावायचं नाही जास्त, त्याला काय म्हणायचं? पुराण कर्मणी अथवा प्राचीन कर्मणी. समजलं काही गोष्ट? कशा प्रकारचे शब्द दिसले तर? अशा प्रकारचे शब्द दिसले तर. ओके, ठीक आहे. बघा पुढे वैशिष्ट्य काय. हा प्रयोग कुठून आलेला आहे? हे वाक्य महत्वाचं आहे. हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. कुठून आलेला आहे? संस्कृत. बहुधा जुन्या मराठी कवींच्या काव्यात हा आढळतो. कुठे आढळतो? जुन्या मराठी कवींच्या काळात. मराठीत सध्या तो आढळत नाही. पुराण कर्मणी असे नाव मोरो केशव, हे नाव लक्षात ठेवा बरं. याला पुराण कर्मणी असे नाव मोरो केशव दामले यांनी दिले आहे. धातू प्लस इज हे प्रत्यय लागून हा प्रयोग तयार होतो. बघा, आता म्हटलं होतं जाई जे की जे, बरोबर का? हे सगळे काय असणार? आता पुराण कर्मणीचे असणार. इज हा प्रत्यय संस्कृत मधील कर्मणीच्या प्रत्ययावरून आला आहे. बघा, बोल इज ए, बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांचं एक मूक नायक नावाचं वृत्तपत्र आहे, माहिती ना तुम्हाला? हे मूक नायक 31 जानेवारी 1920 ला सुरुवात झालेली आहे. आणि ते 31 जानेवारी 1920च्या मूक नायकला छत्रपती शाहू महाराजांनी किती रुपयाची मदत केली होती? 2500 रुपये, 2500 रुपयांची मदत केली होती. त्या मूक नायक वरती तुकाराम महाराजांच्या ओवी लिहिल्या आहेत. काय ओवी आहेत?
काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले. वाजविले आलं का तुम्हाला? काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले. पुराणासारखं दिसते का नाही दात? तर ते काय असणार? ते पुराण कर्मणी असणार. ओके, नवीन कर्मणी काय बघा. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात हे सोपं आहे, हे शब्द पकडायचा कडून. ओके, नवीन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्त्याला, कशाला? कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडून इंग्रजी पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? कर्त्याला कोणता शब्द योगी अव्यय लागणार आहे? कडून. हे शब्द लक्षात ठेवा. कोणता शब्द योगी अव्यय लागणार आहे? कडून. बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला, कोणता प्रयोग आहे? नवीन कर्मणी प्रयोग. शिक्षकाकडून प्रश्न विचारले गेले, कोणता प्रयोग असणार आहे? बघा, त्याच्याकडून काम झाले, तिच्याकडून घर झाडून झाले, लोकांकडून जाब विचारला गेला, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, सभेत पत्रके वाटली गेली. बरोबर, सर्वांना समज दिली गेली. ह्याचा अर्थ पण काय होणार आहे? नवीन प्रयोगाचा होणार आहे. रावण रामाकडून मारला गेला, गाय गुराख्याकडून बांधली गेली. हे फक्त हे लक्षात ठेवा. कडून कडून हा शब्द आला, पण कशाला शब्द लागला पाहिजे? तो कशाला? कर्त्याला. तर त्याला काय म्हणायचं? पुराण कर्मणीचा अर्थ कळाला का? बरोबर. नवीन कर्मणी प्रयोगाचा अर्थ काय? मग कर्त्याला कडून शब्द लागणार आहे, तर त्याला काय म्हणायचं? कडून शब्द दिसला तर काय म्हणायचं त्याला? नवीन कर्मणी प्रयोग. ओके, अद्ययावत करता परीक्षा सुरू होण्यापूर्वी ओळखपत्रे तपासणे येतात. तो आहे, करता आहे. बरोबर, ओळखपत्र आपलंच असतं ना एखाद्या व्यक्तींचं. बरोबर, करता आहे पण तो दिसत नाही आहे. या खटल्याची सर्व कागदपत्रे गोळा करण्यात आली, संबंधितांना सर्व सूचना देण्यात आली. संबंधितांना म्हणजे कोणाला तरी ना, कोणाला तरी. ओके, प्राप्ती कराबाबत अधिक खुलासा मिळावा. नवीन कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य काय? तर हा प्रयोग कुठून आलाय? कुठून आलाय? आणि ते जुना कर्मणी संस्कृत मधून आलाय. पुराण कर्मणी, जुना कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. ओके, संस्कृत मधून. इंग्रजी मधील पॅसिव्ह वॉइस म्हणजे मराठीत काय? कर्मकर्तरी. या कर्मणी प्रयोगात कर्त्यास तृतीयचा विभक्ती प्रत्यय न लागता त्याऐवजी कडून हा शब्दयोगी लागलेला असतो. तृतीयचा प्रत्यय काय? तर ने, सी. बरोबर, तर इथं काय म्हणताय? तृतीयचा विभक्ती प्रत्यय लागत नाही, तर काय शब्दयोगी अव्यय लागणार आहे? कडून. काय लागणार आहे? कडून. ओके, मुख्य धातूला कृदंत व जा या सहाय्यक धातूचे काय लागणार आहे? विवक्षित रूप घेण्यात येते. ओके, बघा हे वाक्य बघा. मुख्य धातू आहे, मुख्य धातू तुम्हाला माहितच आहे. मुख्य धातूला कृदंत व जा या सहाय्यक धातूचे विवक्षित रूप घेण्यात येते. कर्ता त्याच्यामध्ये काय असतो? गौण असतो. कर्ता काय असतो? गौण असतो. कर्माच्या लिंग वचनानुसार कशावर बदल होतो? क्रियेवर. म्हणजे कशानुसार बदलणार आहे? क्रियापद कर्मानुसार बदलणार आहे. कर्ता काय असणार आहे? कर्ता असणार आहे गौण. गौण असणार म्हणजे दुय्यम असणार आहे. बरोबर. ओके, पुढे बघा. मराठीतील ही इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे नवीन रचना असल्यामुळे या प्रकाराला काय म्हटलं जातं? नवीन कर्मणी. कर्म कशात असतो? नेहमी प्रथमेत, म्हणजे ज्याला कसल्याही प्रकारचे प्रत्यय लागत नाहीत. या प्रयोगातील क्रियापदाची रूपे बहुधा, पूर्ण वेळच नाही म्हणजे नेहमीच नाही, बहुधा या प्रयोगातील क्रियापदाची रूपे बहुधा काय असतात? भूतकाळी असतात. शिपायाकडून चोर धरला गेला, आपण कधी म्हणतो? शिपायाकडून चोर धरला गेला म्हणजे अगोदर धरलेला आहे, आपण आज त्याच्याबद्दल ऐकून उच्चार करत आहे किंवा सांगत आहे. बरोबर, सहसा ते भूतकाळ असतात. शिपायाकडून चोर धरला जावा कधी कधी असतं पुढे, पण मी तुम्हाला काय म्हटलं? बहुधा शब्द आहे, पूर्ण वेळ आहे का? बहुधा. ओके, आता शक्य कर्मणी काय असणार आहे? शक्य म्हणजे काय असणार आहे? शक्यता. जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात क्रियेची काय दाखवली जाते? शक्यता दाखवली जाते. शक्यता म्हणजे आपल्याला की आपण एखादी गोष्ट करत आहे, मला डोंगर चढवते, समजले का? ही शक्यता नाही, तशा पद्धतीची. बघा, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात क्रियेची शक्यता दाखवली जाते तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असतो? शक्य कर्मणी प्रयोग. बघा, रामाच्याने आता काम करवते, अगोदर काम होत नव्हतं, आता मात्र करवते. त्याला पुस्तक वाचवते, त्यांना खारीक चाववते, म्हणजे अगोदर त्याचे दात खराब झाले होते. पोस्टमॅनला डॉक्टरचे अक्षर
वाचवते. इतका टॅलेंटेड आहे का पोस्टमन? वासराला आता पळवते, समीरला हा रस पिववतो. हे सगळं काय घडत आहे? हे घडत आहे शक्यता. काय घडत आहे? शक्यता. त्याच्याने हे काम आता होणार नाही. ओके बघा, समीरला हा रस काय होत आहे? शक्यता आहे नाही, त्याच्याने हे काम आता होणार नाही. त्याच्याने एवढी रक्कम देवणार शक्यता झाली ना, तर किती येणार का नाही ते. ओके, भीमसेनला अजून गाणे म्हणवते, माझ्याच्याने हे जिना चढवते, तिला भात खाववतो. हे सगळे काय तर खाववते, चढवते, बोलविते, वते, वतो, वते जे असतात का नाही, हे सगळे कशाशी संबंधित असतात? हे शक्य कर्मणी प्रयोगाची. समजलं काही गोष्ट? ओके, पुढे बघा, शक्य कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य काय? तर या प्रयोगातील क्रियापदाचा अर्थ क्रिया करण्याची का असते? शक्यता असते, सामर्थ्य असते, इच्छा असते अथवा अपेक्षा असते की त्याच्याकडून हे काम झालं पाहिजे बाबा. बरोबर. कर्त्यास तृतीय किंवा चतुर्थी व्यक्तीचे काय असतात? प्रत्यय असतात. कर्म हे नेहमी कशामध्ये असणार आहे? प्रथमेत असणार आहे. क्रियापदाचे रूप शक्य धातूचे असतात. बघा, व अव अव व, बरोबर, शक्यता आहे नाही. खाववते, जेववते, बरोबर, बोलवते, चढवते. समजलं का? हे सगळं काय येतं? शक्य क्रियापदाचे लक्षण आहे, वैशिष्ट्य येतं. ओके, पुढे बघा आता समापन. समापन मध्येच काय अर्थ लपलेला आहे? समापन म्हणजे समाप्त झालेला आहे, संपलेला आहे. ओके बघा, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात संयुक्त क्रियापदाचे रूपावरून क्रिया समाप्त झाली, काय झाली? क्रिया समाप्त झाली असा बोध होतो, म्हणून त्या वाक्याचा प्रयोग कसा असतो? समापन कर्मणी प्रयोग. काय होणार आहे त्याच्यामध्ये? क्रिया समाप्त होणार आहे. क्रिया काय होणार आहे? समाप्त होणार आहे. बघा आता, मंदाचे पुराण वाचून झाले, क्रिया संपली ना. जे पुराण होतं ते सगळं काय झालं? वाचून झालं, ते समापन कर्मणी. ओके, आशाची कविता लिहून झाली, संपली ना, लिहायचं होतं ती झाली. अमितचे पत्र लिहून व्हावे, झाले. ओके, आमची वर्गणी देऊन झाली, त्याची गोष्ट लिहून झाली, तिची गोष्ट सांगून. प्रत्येक गोष्ट काय होत आहे? प्रत्येक गोष्ट आहे संपत आहे. प्रत्येक गोष्ट काय होत आहे? संपत आहे. बघा, हेमाचा धडा वाचून झाला किंवा होईलच, होईल म्हणजे संपण्याचा महिना आता. ओके, किरणचा लाडू खाऊन मीनाचा निबंध लिहून झाला, सगळं प्रत्येक गोष्ट कळत आहे का तुम्हाला? काय होत आहे? क्रिया संपत आहे. वाक्यातील क्रियापदे काय होत आहे? समापन, समाप्तीचा उद्देश करत आहे, हे करत आहे, निर्देश करत आहे. बरोबर, तुमची तक्रार नोंदवून झाली. समजलं काही गोष्ट? ओके, समापन कर्मणीचे वैशिष्ट्य काय? तर या प्रयोगातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्ती असा होतो. क्रिया काय होते? समाप्ती असा होतो. कर्त्यास बघा, त्याची, त्याची, चाची, चेच्या, सगळीकडे चाची, चेच्या आहे का? कशाचे इथे ते प्रत्यय? कोणत्या विभक्तीचे? षष्टीचे. ओके, कर्त्या षष्टी विभक्ती आणि कर्त्याचे षष्ट्यंत रूप कर्मगामी असते. म्हणजे कोणते प्रत्यय लागणार त्याला? षष्टीचे. कोणते? चाची, चेच्या. ओके, मुख्य धातूचे ऊन, ऊन हुन कुणाचा आहे? पंचमी. मुख्य धातूचे ऊन कृदंत करून हो या सहाय्यक धातूचे काय लागतं? विवक्षित रूप लागतं. हा प्रयोग सर्व काय? अख्ख्या आता आहे, आता झाली. ओके बघा, त्याची गोष्ट लिहून झाली. समजलं का? अख्ख्या आता आहे ते. ओके, पुढे बघा आता प्रधान कर्तृक बघितलं आपण. ओके, प्राचीन बघितलं. प्रधान कर्तृक मध्ये करता महत्वपूर्ण असतो. प्राचीन बघितलं जे जुन्या काळातले ओळी वगैरे असतात. नवीन बघितलं तर त्याला कडून शब्द लागणार आहे. ओके, समापन बघितलं, संपलेला आहे, क्रियापद संपले म्हणजे वाक्य पूर्ण समाप्त झालेलं असतं. शक्य म्हणजे त्याच्यानं ते शक्यता दिसते, त्याच्यानं ते काम करवते, घडविते, जेवविते, बरोबर, चढवते, हे सगळे काय येतं? शक्य येतं. आता आपल्याला बघायचं आहे काय? भावे. आपण आतापर्यंत काय काय बघितलं होतं? कर्तरी प्रयोग बघितलं होतं. कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होणार आहे. आपण बघितलं आतापर्यंत कर्मणी प्रयोग, कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होणार आहे. कर्मणी प्रयोगाचा आपण हे बघितलं, प्रकार बघितलं छोटेसे, बरोबर. आता आपल्याला बघायचे आहे काय? भावे प्रयोग. ओके, कोणता प्रयोग बघायचा आहे? भावे प्रयोग. बघा, जेव्हा वाक्यातील कर्त्याचे व कर्माचे लिंग वचन बदल असा असता क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल होत नाही, तेव्हा ते क्रियापदाचे तृतीय पुरुषी का असते? तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग कोणता असतो?
ज्या वाक्यातील क्रियापद कर्तगामी कर्मगामी नसते तो कर्ता किंवा कर्म यापैकी कोणाच्याच पुरुष लिंग वचन प्रमाणे बदलत नाही, नेहमी काय असणार आहे, तृतीय पुरुषी एक वचने असतं, तेव्हा त्या वाक्यात काय म्हटलं जातं, त्याला भावे प्रयोग. आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, आपण बघितलं होतं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे, आपण बघितलं होतं कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. भावे प्रयोगामध्ये लक्षात ठेवा, ना कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे ना कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे, ते नेहमीच तृतीय पुरुषी, ते नेहमीच काय असणार आहे, तृतीय पुरुषी एक वचनी असणार आहे. समजलं काही गोष्ट, त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. ज्याच्यामध्ये काय ना कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे ना कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे, ते नेहमीच काय असणार आहे, तृतीय पुरुषी एक वचनी असणार आहे. समजलं, त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. ओके, भावे प्रयोगाचा भावी प्रयोग असा उल्लेख कोण केला होता, दामले सरांनी. ओके, पुढे बघा, रामाने बैलास मारले. बघा ह्याच्यानुसार बदललं नाही, राणीने, आता राम आहे इथं, राणीने बैलास मारले, मारलेच येते का पुढे, कर्त्यानुसार बदललं का, बरोबर. आता इथं कर्म कोणता आहे, बैल आहे. इथं उदाहरणार्थ दुसरं काहीतरी घ्या, शेळी घ्या, रामाने शेळीस मारले, आलं का नाही. म्हणजे कर्त्यानुसार कर्मानुसार क्रियापदामध्ये काही बदल होत आहे का, म्हणजे कर्त्यानुसार आणि कर्मानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत नसेल तर तो कोणता प्रयोग असणार आहे, भावे प्रयोग असणार आहे. कळालं काही गोष्ट. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार बदल होणार आहे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार बदल होणार. इथं मात्र होणार नाही, ते नेहमीच काय असणार आहे, क्रियापद तृतीय पुरुषी एक वचनी असणार आहे. कळालं काही गोष्ट. ओके, मांजराने उंदरास खाल्ले, बरोबर. मांजराने काय केलं, उंदरास खाले. मांजराने उदाहरणार्थ बघा, आता मांजराने उंदरास खाले, एखादं उदाहरण, सिंहाने गाईस खाले, खाल्लेच राहते का, बरोबर का नाही. सिंहाने, वाघाने गाईस खाले, वाघाने हरिणास खाले. ही गोष्ट बदलली का तुम्हाला, क्रियापद कसं राहत आहे, नेहमी एकच राहत आहे. कर्ताही बदललो तरी तेच राहणार आहे, कर्म बदललो तरी सुद्धा तेच राहणार आहे. मग त्याला काय म्हणायचं, मग भावे प्रयोग. ओके, पुढे बघा, रामाने आंब्याला वगळले, रामाने केळीला वगळलेच राहते का. ओके, सीताने आंब्याला वगळले, सीताने, आता आपण सीता इथं लिंक चेंज केला होता, रामाच्या ठिकाणी काय घेतला होता आपण, सीता घेतला होता. सीताने आंब्याला वगळलेच राहते का, रामाने आंब्याला वगळलेच राहत आहे का, बरोबर. उदाहरणार्थ रामाने, आता आपण कर्म बदलून बघू, कर्म बदला. उदाहरणार्थ का नाही, रामाने केळीला वगळले, सीताने केळीला वगळले. क्रियापदामध्ये काही बदल पडत आहे का, ना कर्त्यानुसार बदल पडत आहे ना कर्मानुसार बदल पडत आहे. जर असं कोणताही प्रकारचा बदल होत नसला तर त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. समजलं का आता. ओके, पुढे बघा, आता कृष्णाने कंसाला मारले, कर्ता असणार आहे कृष्ण, कर्म असणार आहे कंस, मारले का असणार आहे क्रियापद. ओके, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलविले, शहाण्या मुलांनी स्वस्त बसावे, मला फक्त हळू बोलवते. म्हणजे क्रियापदा हे साधा सोपं लक्षात ठेवा, भावे प्रयोगामध्ये नेहमीच काय असणार आहे, क्रियापद एक वचनी आणि काय असणार आहे, तृतीय पुरुषी. समजलं ही गोष्ट. ओके, भावे प्रयोगाची वैशिष्ट्य काय येतं, क्रियापद नेहमी काय असणार आहे, क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एक वाक्य लक्षात ठेवा, नपुसक लिंगी असणार दुसरं वाक्य लक्षात ठेवा, आणि काय असणार आहे, एक वचनी, बरोबर. क्रियापद कृतगामी किंवा कर्मगामी नसते, म्हणजेच कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत नाही. कर्ता बहुधा तृतीया. बघा क्रिया भावे प्रयोगामध्ये बघा आपण म्हटलं होतं, बघा रामाने गाईस बांधले, रामाने, ने काय आहे, तृतीय आहे ना, तृतीय विभक्ती आहे ना. ओके, बघा कर्ता बहुधा कशामध्ये असतो, तृतीयामध्ये आणि किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो, बरोबर. पुढे बघा, कधीतरी ते काय असणार आहे, सविकरण तृतीयत असणार आहे. कर्म असल्यास नेहमी कशामध्ये असणार आहे, द्वितीयामध्ये. द्वितीयामध्ये काय, रामाने गाईस बांधले, गाईस, स काय, सला ते सला ते बदलाय का नाही, विभक्ती प्रत्ययाचं द्वितीयाचं. तसं कर्म कशा असणार आहे, नेहमी द्वितीयात. बघा हे लक्षात ठेवा, कर्ता नेहमी कशात असणार आहे, सहसा तृतीयात अथवा चतुर्थीमध्ये. कशामध्ये, चतुर्थीमध्ये. आणि कर्म कशामध्ये असणार आहे, नेहमी द्वितीयामध्ये. कशामध्ये असणार आहे, द्वितीयामध्ये. समजलं का. आणि ह्याला काय म्हटलं जातं, भावे प्रयोग. काही भावे प्रयोगातील वाक्यात कर्म नसते. समजले का, म्हणजे नेहमीच वाक्यामध्ये कर्म असतो असं नाही. काही भावे प्रयोगामध्ये काय असणार, काय नसणार नाही आहे, कर्म नसणार नाही. हे स्टेटमेंट तुम्हाला कंबाईन बी ला वगैरे विचारतात. क्रियापदाचे रूप बहुधा काय असणार आहे, भूत काय. आपलं साधं उदाहरण घ्या बघा, रामाने गाईस बांधले, बांधल्याची क्रिया घडली आहे,
घडली का नाही? भूतकाळातच घडली ना, ते अगोदर घडली ना. त्यामुळे सहसा वाक्य का असणार होतं? क्रियापदाचे रूप बहुधा का असणार आहे? भूतकाळी असणार आहे. भाव्य प्रयोगात कर्ता व कर्म नेहमी विभक्त जन्य असतात. ओके, पुढे बघा. भाव्य प्रयोगाचे प्रकार आहेत. एक का असणारा प्रकार? प्रधान कर्तृक. म्हणजे काय? कर्ता मुख्य असणार आहे. अकर्तृक कर्ता नसणार आहे. गौण कर्तृक कर्ताला दुय्यम स्थान दिलं जाणार आहे. ओके, पुढे बघा. प्रधान कर्तृक म्हणजे काय? जेव्हा भाव्य प्रयोगाच्या वाक्यात अर्थाच्या दृष्टीने कर्ता का असतो? कर्ता का असतो? महत्वाचा. महत्वाचं म्हणजे आपण असं म्हणू का? कर्ता का असतो? मुख्य. बरोबर. तेव्हा म्हणून त्यास काय म्हटलं जातं? प्रधान कर्तृक भाव्य प्रयोग. प्रधान कर्तृक भाव्य प्रयोगाचे प्रकार कसे येतं? एक सकर्मक, दुसरं अकर्मक. सकर्मक भाव्य प्रयोग कसा असणार आहे? ज्या भाव्य प्रयोगाच्या वाक्यात का असणार आहे? साधं सोपं आहे. याच्यामध्ये काय अवघड आहे का? फक्त एवढंच की मारले, खाले, पकडले, लिहिले, शिकवले हे अशा प्रकारची वाक्य असणार आहेत. बरोबर, कारण की भाव्य प्रयोग आहे. बरोबर. बघा, सकर्मक ज्या भाव्य प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित असते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? सकर्मक भाव्य प्रयोग. बघा, रामाने रावणास मारले. आपण एक वाक्य वैशिष्ट्य बघताना बघितलं होतं. सहसा कर्ता कशामध्ये असणार आहे? तृतीय विभक्तीमध्ये असणार आहे. कर्म कशामध्ये असणार आहे? सहसा द्वितीय विभक्तीमध्ये असणार आहे. आणि वाक्य सहसा काय असणार आहे? भूतकाळी असणार आहे. बरोबर. आणि नंतर एकाने तृतीय पुरुषी एक वचने असणार आहे. बघा, रामाने तृतीय आले, रावणास द्वितीय आलं. बरोबर. मारले, मारले म्हणजे भूतकाळ घडल्यासारखं आलं. बसलं का नाही ते वाक्य? परफेक्ट. बघा, रामाने रावणास मारले. मांजराने उंदरास खाल्ले. खाल्ल्याची क्रिया घडली आहे. क्रिया घडली, भूतकाळ झाला. ओके. शिपायाने चोरास पकडले. रामाने पत्रात लिहिले असं लिहायला पाहिजे. ओके, पत्रास लिहिले असे म्हणतो ना आपण. पत्रास लिहिले. पत्रास लिहिण्याचे कारण की ओके, गुरुजींनी मुलांना सलाते गुरुजींनी मुलांना शिकविले. समजलं काही गोष्ट? ओके. अकर्मक का असणार होता? हे तुम्हाला कळालं का? कर्माचा सकर्मक भाव्य प्रयोग. सकर्मक भाव्य प्रयोगामध्ये काय असतं? कर्ता नेहमी तृतीयामध्ये असतो, कर्म नेहमी द्वितीयामध्ये असतं, वाक्य सहसा भूतकाळी असतं. बघा, कोणती वाक्य काढा, बसते का नाही बघा आपला ते नियम. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. मारण्याची क्रिया अगोदर घडलेली आहे. बरोबर. शिपायाने चोरास पकडले. पकडण्याची क्रिया अगोदर घडलेली आहे. शिपायाने ने लागलं, चोरास स लागलं. ने कशाचा आहे? तृतीय विभक्तीचा आहे. स कशाचा आहे? द्वितीय विभक्तीचा आहे. आणि शिपायाने चोरास पकडले. पकडण्याची क्रिया अगोदर घडली आहे. भूतकाळ झाला का? यस. ओके, बघा पुढे बघा. अकर्मक भाव्य प्रयोग. अकर्मक भाव्य प्रयोग काय असणार आहे? ज्या भाव्य प्रयोगाच्या वाक्यात कर्म उपस्थित नसते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? अकर्मक भाव्य प्रयोग. अकर्मक असहसा आहे का नाही? आपण नकारात्मक साठी वापरतो असहसा. बरोबर का नाही? करण रूप, अकरण रूप. बरोबर. नका तसं अकर्मक कर्म नाही आहे. त्याने आता घरी जावे. क्रिया त्याच्यापाशीच तयार होणार आहे. फक्त क्रियापद त्याच्यापाशी संपणार आहे. सैनिकांना मैदानावर बोलवावे. समारंभात तिने गावे. आज तिने सांगावे. तिने सांगण्याची क्रिया होत आहे ना. कुणावरती घडत आहे का ती क्रिया? नाही. बोलण्याप्रमाणे त्याने करून दाखवाय. फक्त तो बडबड करतो, करून काही दाखवत नाही तशा पद्धतीने. पण क्रिया त्याच्यापाशी सुरू होणार आहे, संपणार पण त्याच्यापाशीच आहे. समज आले का? म्हणजे त्याला काय म्हणायचं? अकर्मक भाव्य प्रयोग. प्रधान कर्तृक बघा आता. या प्रयोगात कर्त्यास काय असतं? प्राधान्य म्हणजे कर्ता साधं सोपं आपलं काय असतं? मुख्य. ओके. कर्ता शुद्ध तृतीयाला चतुर्थ्यंत असतो. क्रियापद भूतकाळी विद्यार्थी असते. कर्त्यास बहुधा तृतीयचा ने नी प्रत्यय लागले असतो. पण कशाला? कर्त्या कोणत्याचा? तृतीयचा. कर्मास द्वितीय किंवा चतुर्थीचा प्रत्यय लागला असतो. दोन्हीचे पण काय येतं? सलाते सलानाते. समजलं? द्वितीय असला किंवा चतुर्थी असेल त्याचे प्रत्यय लागला. पण कोणास? कर्मास. आणि कर्त्यास तृतीयाचा ने नी. बरोबर. हा प्रयोग सकर्मक किंवा अकर्मक या दोन्ही प्रकारात असतो. पण कोणता प्रयोग आहे हा? प्रधान कर्तृक भाव्य प्रयोग. त्याच्यामध्ये कर्ता मात्र मुख्य असणार आहे, प्रधान असणार आहे. त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. कशाला प्राधान्य दिलं जाणार आहे? कर्त्याला. ओके, पुढे बघा.
गौण कृतुक भावे प्रयोग का असणार आहे? ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात अर्थाच्या दृष्टीने कर्मास महत्व असते. कर्मास महत्व आहे म्हणजे कर्त्यास गौण भाग मिळाला आहे, पण त्याचा वाक्याचा अर्थ तेच आहे, गौण कृतुक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात अर्थाच्या दृष्टीने कर्मास महत्व असते म्हणजेच कर्ता का असतो? कर्ता गौण असतो, गौण असतो, तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? गौण कृतुक भावे प्रयोग. ठीक आहे, समजला आता? ओके. गौण कृतुक भावे प्रयोग. पुराण भावे काय एक प्रकार त्याचे गौण कृतुकचे? पुराण भावे, नवीन भावे, शक्य भावे आणि आपण बघितलं पुराण जो जे बरोबर जो जी जे जुन्या गोष्टी. नवीन भावे कडून कर्त्याला, शक्य बोलविते, चालविते, जेवविते, चढविते, हे सगळे शक्यता दर्शवले असतात. आणि समापन क्रिया संपलेली असते. ओके, फक्त आता इथं काय बघायचं आपल्याला? भावेमध्ये बघायचं आहे. पुराण भावे. पुराण भावे कृतक कशात असतो? तृतीयात व क्रियापदाच्या रूपात काय लागलेलं असतं? ज हा जुना प्रत्यय येतो. बघा, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, बरोबर, नळे इंद्रासी असे बोली जेले. आलं का नाही सगळं? हे असं पुराण भावेत काय असणार आहे? कृता नेहमी तृतीयांत व क्रियापदाच्या रूपात काय असतं? ज हा जुना प्रत्यय. त्याला काय म्हणायचं? पुराण भावे. हा प्रयोग कुठून घेतलेला आपण? या वाक्यात कर्म असू शकत, कर्तापद तृतीय विभक्तीत असतो, क्रियापदाच्या रूपामध्ये काय असणार आहे? ज हा जुना प्रत्यय असणार आहे. प्राचीन मराठीतील वाक्यरचना असणार आहे. प्राचीन मराठी वाक्यरचना बघा, तुकाराम महाराजांचे अभंग वगैरे असतात तशा पद्धतीची. समापन. समापन काय असतं? भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया काय झालेली आहे? म्हणजेच क्रिया पूर्ण घडलेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया संपलेली आहे. समज झाले का? त्याला काय म्हणायचं? संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असा बोध होतो जेव्हा त्याला काय म्हणायचं? समापन भावे. समापन भावे प्रयोग. त्याचे झोपून झाले, झोपला होता त्याचं झोपून झालं. त्याचे लिहून झाले, रामाचे रावणास मारून, मांजराचे उंदरास खाऊन, शिपायाने चोरास पकडून. प्रत्येक गोष्ट झाले झाले होत आहे का? संपत आहे का? त्याला काय म्हणायचं मग? समापन भावे प्रयोग. ओके, पुढे बघा. वैशिष्ट्य काय तर समापन भावे प्रयोगाचे? या प्रयोगात क्रिया समाप्ती असा क्रियापदाचा अर्थ असतो. कर्त्यास कोणती व्यक्ती प्रत्यय लागले असतात? षष्टीचे. कर्म सहसा नसते पण आले असतात ते कशामध्ये येणार आहे? म्हणजेच कर्म सहसा नसणार आहे पण ते आलं बी तर ते कोणत्या विभक्तीमध्ये येणार आहे? द्वितीय विभक्तीच्या प्रत्ययात येणार आहे. ओके, मुख्य धातू ऊन हो झाले समापन. शक्य काय असणार आहे? भावे प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा करण्याची इच्छा, अपेक्षा, शक्यता, सामर्थ्य असा असतो तेव्हा तो काय असणार आहे? शक्य भाव. मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या त्याच्याने जाववते, शक्यता आहे ना आता. ओके, त्याला काम करवते, त्याला आता जाववते, रामाच्याने आता नाचविते, वासराला आता पळवते. समज आले काय गोष्ट? हे सगळं काय येतं? शक्यता व्यक्त केलेल्या येतात, त्याला म्हणायचं शक्य भावे प्रयोग. वैशिष्ट्य काय येतं? या प्रयोग करता नेहमी कशामध्ये असणार आहे? चतुर्थी विभक्ती असणार आहे. कशामध्ये असणार आहे? चतुर्थी विभक्ती. बघा, त्याला, 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 वासराला. ओके, चतुर्थी विभक्ती किंवा तृतीय विभक्ती असणार आहे. त्याच्याने, रामाच्याने. म्हणजे करता नेहमी कशा? या प्रयोग करता चतुर्थी विभक्ती असणार आहे एक, नसेल तर तृतीय विभक्ती असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये कर्म असते का? कर्म नसतं. धातू प्लस व अव अव शक्य क्रियापद आपण बघितलंय. जाववते, करवते. नवीन भावे काय असणार आहे? वाक्यात जेव्हा कर्त्याकडून हा शब्द प्रयोग अव्यय जोडून येतो तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असणार आहे? नवीन भावे प्रयोग. बघा, रामाकडून रावणास मारण्यात आले, शिपायाकडून चोरास पकडण्यात आले. त्याला कधी पकडले जाते? त्याला कधी पकडले जाते? त्याच्याकडून. असं बी होतं ना, त्याच्याकडून त्याला कधी पकडले जाते. समजले का तुम्हाला ही गोष्ट? ओके, गुराख्याकडून गाईस बांधण्यात आले. समजले काही गोष्ट? ज्याच्यामध्ये कडून कडून शब्द असणार आहे त्याला काय म्हणायचं? नवीन भावे प्रयोग. ओके, भाव करतोय. आता बघा, पुढचा प्रकार आहे थोडासा वेगळा. ह्याच्यामध्ये वाक्य लक्षात ठेवा. हा प्रश्न थोडासा कंबाईन ग्रुप सी ला पडला होता मागे. बघा, वाक्य कसं आहे? सोपं आहे. जेव्हा भावे प्रयोगाच्या वाक्यात क्रियापदाच्या अर्थावरूनच क्रियापदाचा अर्थ किंवा भाव हाच करता आहे, असं म्हणजे याच्यामध्ये करता दिसत नाही पण जो भाव आहे तोच वाटतो आपल्याला करता आहे. समज आले का? भाव हाच करता आहे. त्या वाक्यात स्वतंत्र करता नसतो म्हणून त्या वाक्याचा प्रयोग का असतो?
भाव कर्तरी भावे प्रयोग. बघा आणि लक्षात कसं ठेवायचं, अशा प्रकारे शब्द आले, सांजावले, उजाडले, खवखवते, पुटपुटले, ढवळते, गडगडले, मळमळले, हे असे शब्द आले का नाही, डायरेक्ट त्याला क्लिक करायचं. कशाला? भाव कर्तरी प्रयोग. समजले? पण वाक्याच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कर्ता नसतो, पण त्या वाक्याचा भाव हाच कर्ता आहे असं आपल्याला समजतं. त्याला काय म्हणायचं? भाव कर्तृक भावे किंवा भाव कर्तरी भावे. ओके. वैशिष्ट्य बघा, हे काय, इतक्यात सांजावले, देवीच्या अंगात आले, रामाला लई मळमळते, आज जरा लवकर अंधारले, काल रात्री आकाशात खूप गडगडले, आज लवकर उजाडले, त्या डोक्यात दुखते, त्या डोक्यात दुखावले असं होतं, त्याच्या घशात खवखवते, पुटपुटले, ढवळते, हे सगळे काय ते भाव कर्तरी प्रयोगाचे वाक्य येतं. हा प्रयोग नेहमी का असतो? अकर्मक, म्हणजे त्याच्यामध्ये कर्म नसतो आणि त्या त्या वाक्याचा भावच हा कर्ता आहे असं वाटतो. समजलं? म्हणून त्याला काय म्हणतात? भाव कर्तृक. ओके. पुढे बघा, या प्रयोगात कर्त्यास प्राधान्य नसते, या प्रयोगात कर्ता नसतो. पण काय म्हणतो मी, कर्ता असतो का? नाही, त्याचा भावच कर्ता आहे असं वाटतो. ओके. पुढे बघा, कर्ताच नसतो कधी कधी. दादोबांनी या प्रयोगास काय म्हटलेलं आहे? भाव कर्तृक. दामले काय म्हटलं त्याला? अकर्तृक. बघा हे वाक्य लक्षात ठेवा. दादोबांनी काय म्हटलं तर भाव कर्तृक, दामलेनी काय म्हटलं तर अकर्तृक, कृपा कुलकर्णी यांनी अकर्मक अकर्तृक भावे. ज्या वाक्यात भाव कर्तृक क्रियापद असते तेव्हा त्या वाक्यात प्रयोग भाव कर्तरी भावे प्रयोग असतो. काय असतं? ज्या वाक्यात भाव कर्तृक क्रियापद असते, सांजावले, उजाडले, गडगडले, मळमळले, बरोबर, तर त्या वाक्यात प्रयोग भाव कर्तरी भावे प्रयोगाचा असतो. ओके. हे आपण सगळं बघितलं आता आपण. ओके. आता पुढे बघा, संकर, मिश्र, कर्तरी, कर्मणी, भावे हे जे मुख्य प्रकार आहेत त्यातील कोणत्याही दोन प्रयोगाचा संकर होऊन, दोन प्रयोगांचं विभाजन म्हणजे एकत्रीकरण करणे. ओके. संकर होण्याच्या प्रयोगास काय म्हणतात? संकीर्ण प्रयोग. काय म्हणतात? बघा हे वाक्य लक्षात ठेवा, कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे, हे जे मुख्य प्रकार आहेत त्यातील कोणत्याही दोन प्रयोगाचा, म्हणजे तो कर्ता कर्मणी असेल, म्हणजे कर्तरी असेल किंवा कर्मणी असेल, कर्मणी किंवा भावे असेल, बरोबर, यांचा संकर घडणार आहे आणि या प्रयोगास काय म्हटलं जातं? मग संकीर्ण प्रयोग. मोरक यशोद आमले एखाद्या वाक्यात दोन प्रयोगाच्या छटा येतात. बघा, एखाद्या वाक्यात दोन प्रयोगाच्या, ते कोणत्या पण असतील, या तिन्ही पैकी कर्तरी असेल, कर्मणी अथवा भावे असेल, या दोन प्रयोगाच्या छटा येतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याचा संकर घडून आलाय. ओके. ठीक आहे. बघा, संकर प्रयोगाचे लक्षण येतं. कर्त कर्म संकर, कर्तृ कर्म संकर प्रयोग. जेव्हा वाक्यात कर्तरी कर्मणी प्रयोगाच्या छटा येतात, दोन्हीच्या पण, कर्तरी पण आणि कर्मणी पण, या दोन्ही प्रयोगात छटा येतात, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असतो? कर्त कर्म संकर प्रयोग. तू मला पुस्तक दिलेस, पुस्तक बरोबर, तू मला पुस्तक दिलेस, तू काम केलेस, बरोबर, तू काम केलेस, हे वाक्य चुकलेलं आहे थोडस. उत्तम श्लोक लिहितोस, दोन्हीचा पण छटा येतात, म्हणजे कोणकोणत्या? कर्तरी पण आढळणार आणि कर्मणी पण. ओके. तू मला प्रश्न विचारतोस, तू मला प्रश्न विचारतोस, दोन्हीच्या पण छटा येतात का नाही? कोणकोणाच्या? कर्तरी प्रयोगाच्या पण आणि कर्मणी प्रयोग. तू कविता म्हटलेस, तू लाडू खालास, काय म्हणताय मी? पुढे बघा, या प्रयोगात कर्तरी व कर्मणी प्रयोगाच्या छटा आढळतात. क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म या दोघांप्रमाणे बनलेले असते. कोणाप्रमाणे बनलेलं असतं? क्रियापदाचे रूप कसं? कर्ता आणि कर्म या दोघांप्रमाणे. या प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही कशामध्ये असणार आहेत? प्रथमात म्हणजे काय? ज्याला प्रत्यय लागलेले नसतात. या प्रयोगात कर्ता हा कसा असणार आहे? द्वितीय पुरुष असणार आहे. ओके. तू तुम्ही रे पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे आपण, द्वितीय पुरुष झालं ना. क्वचित प्रसंगी तृतीय पुरुष होतो, त्याच्याबद्दल बोलत आहे आपण. ओके. क्रियापदाचे अंतिम स त हे प्रत्यय असतात. कर्म भाव संकर काय? ह्याच्यामध्ये आता अगोदर काय बघितलं होता? मग कृत भाव संकर, कर्त कर्म संकर बघितलं होता, कर्तरी आणि कर्मणी या दोघांचं अस्तित्व. आता काय बघणार आपण? कर्मभाव. ज्या प्रयोगाच्या वाक्यात कर्मणी आणि भाव्य प्रयोगाच्या छटा आढळतात तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग काय असतो? कर्मभाव संकर. आईने मुलीला निजवली, बघा निजवली भूतकाळातला होत आहे, कर्मपणामध्ये आईने मुलीला. समजले का तुम्हाला? दोघांचं पण अस्तित्व आहे का नाही? दोघांचं म्हणजे कोणाचं? कर्मणीचं, कर्मणी कर्म, बरोबर. भावे काय असणार आहे? निजवली भूतकाळातलं वाक्य, तर ते कर्मणी आणि भावे प्रयोग. वडिलांनी मुलाला शाळेत घातला, मुलगाला कर्म, घातला
बरोबर, ते काय असणार आहे भाव्य प्रयोगाचं. ओके, रामने मित्राला मुंबईस धाडला, श्यामरावांनी भिकाऱ्याला घराबाहेर घालविला, शांतारामनी संध्याला सिनेमात पुढे आणली, गोविंदरावांनी तिला माहेरी पाठविली. समज आले का? हे सगळं काय असणार आहे? ते दोघांचे पण छटा येतं बघा. कर्मणी आहे मुलीला, ओके, आणि भावी आहे निजवली घातला, बरोबर, धाडला घालविला, हे सगळं काय येतं भाव्य प्रयोग. म्हणजेच काय म्हणायचं? भाव्य कर्म भाव संकर म्हणजे कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कर्मणी पण असते आणि ज्याच्यामध्ये भावे, या दोघांचा संकर घडलेला असतो, एकत्रीकरण केलेलं असतात, त्याला म्हणायचं कर्मभाव संकर. या प्रयोगात कर्मणी व भाव्य प्रयोगाच्या बघा कोणाकोणाच्या कर्मणी व भाव्य प्रयोगाचे टाळतात. मुळात वाक्य भाव्य प्रयोगाचे आहे, पण कशानुसार बदलणार आहे? कर्माच्या क्रिया, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. समजलंय का? वाक्य कशाचं बघायचं बघा. आईने मुलीला निजवली, बरोबर, आईने मुलीला निजवली भाव्य प्रयोगाचा आहे ना. दोन्ही पण आईने तृतीया, मुलीला द्वितीया, निजवली, वाक्य भूतकाळी झालं. समजलं का? पण क्रियापद कसं बदलणार आहे? कर्मानुसार बदलणार आहे. कोणानुसार बदलणार आहे? कर्मानुसार. मुळात वाक्य भाव्य प्रयोगाचे आहे, पण कर्मानुसार क्रिया बदलते. भाव्य प्रयोगाप्रमाणे कर्ता कर्म विभक्ती प्रत्ययांत असतो, पण क्रियापद कर्मानुसार बदलते. कर्ता तृतीयांत, कर्म द्वितीयांत, क्रियापदाला शेवटी ला ली म्हणजे भूतकाळासारखं हे प्रत्यय लागतात. कर्तभाव संकर का असणार आहे? ज्या प्रयोगाच्या वाक्यात कर्तरी प्रयोग आहे व भाव्य प्रयोग आहे, यात दोघांच्या काढण्यात छटा म्हणजे तो दोघं बी एकत्र येतात. कोणकोणते पण कर्तरी आणि भाव्य प्रयोग, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग कोणता होतो? कर्तभाव संकर. तू घरी जायचे होतेस, बरोबर, तू कर्त्यानुसार बदलणार नाही क्रियापद. ओके, तू मला वाचविलेस, तू मला कळवायचे होतेस, तू गाईला घालविलेस, तू मला शिकवले, तू त्याला मारायचे नव्हतेस. पुन्हा कुणाची ठिकाण करता येतात? कर्ताच्या, कर्तरीच्या आणि भाव्य प्रयोगाचा, तर त्याला काय म्हणायचं? कर्तभाव संकर प्रयोग. या प्रयोगात कुणा छटा येतात? कर्तरी व भाव्य प्रयोगाच्या. क्रियापद हे नेहमी कर्तरी व भाव्य दोन्ही प्रयोगाप्रमाणेच असते. क्रियापद कसं बदलते? कर्तरीनुसार बदलणारे आणि भावे. या प्रयोगात मुळात भाव्य प्रयोग असतो, जसं अगोदरच म्हटलं होतं, भाव्य प्रयोग असतं पण कर्मानुसार बदलतं. आता म्हणत आहे आपण ह्या प्रयोगात मुळात भाव्य प्रयोग असतो, परंतु लिंग बदलणार क्रियापद कसं आहे? कर्त्याच्या लिंग वचनानुसार, म्हणजेच कर्ता अधिकार गाजवणार आहे त्या वाक्यामध्ये. समजलं काही गोष्ट? ओके, परिणाम होतो हा आक्रमक या दोन्ही प्रकारात होते. ओके, पुढे बघा. आता या प्रयोगात द्वितीय पुरुषी तू तुम्ही हे कर्ते असतात. तू तुम्ही म्हणजे पुढचा व्यक्ती. वाक्यात कर्म असल्यास सप्रत्यय का असणार आहे? द्वितीय असणार आहे. कर्त कर्म भाव. आता तिघांचा पण तू गाईला बांधलीस, बरोबर. आता त्याच्यामध्ये एकाने बघा कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे, बरोबर, कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे आणि भाव्य प्रयोग कर्त कर्म भाव संकर तिघांच्या पण छटा आढळणार आहेत. ओके, बघा वैशिष्ट्य, कर्तरी कर्मणी व भाव्य प्रयोगाच्या छटा आढळतात. क्रियापद कर्ता व कर्मानुसार दोन्हीनुसार बदलू शकते. त्याला काय म्हणायचं? कर्त कर्म भाव संकर प्रयोग. ओके, समजलं? हे अशा पद्धतीनं काय होतं? आपला प्रयोग होता. आपणाला पेपरच्या दृष्टिकोनातून मी जे तुम्हाला सांगितलं ते लक्षात 2 मिनिटांमध्ये ब्रीफ लक्षात ठेवा. जे पेपरला पडतं तेवढंच पडतं. ते म्हणजे काय? प्रयोग आहे. प्रयोग म्हणजे एकत्र कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या कशा पद्धतीचा संबंध आहे तो म्हणजे प्रयोग आहे. प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग असतं, कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे म्हणजे कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग असतं, कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे म्हणजे कर्मणी प्रयोग. आणि भाव्य प्रयोग असतं, ना कर्त्यानुसार क्रियापद बदलणार आहे ना कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. ते नेहमीच भूतकाळी असणार आहे. कर्त्याला तृतीय विभक्ती असते, कर्माला द्वितीय विभक्ती असते. अशा पद्धतीचा भाव्य प्रयोग असतो. आपण शक्य कर्मणी बघितलं, शक्य कर्मणीमध्ये शक्यता व्यक्त केलेली असते. समापन कर्मणी बघितलं, समापन मध्ये क्रियापद पूर्ण झालेलं असतं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला असतो. नंतर काय बघितलं आपण? नवीन कर्मणी बघितलं, कर्त्याला कडून शब्द लागलेला असतो. नंतर पुराण कर्मणी बघितलं आपण, त्याच्यामध्ये जे जो किंवा जुनी असतात शब्द. समजलं? हे अशा पद्धतीचं काय प्रयोग आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही पोलीस भरती पासून तर कंबाईन बी पर्यंत अभ्यास करा, पण प्रयोगावरती मात्र प्रश्न विचारतोच. समजलं? त्यानंतर आपण भेटू उद्या नवीन टॉपिक ना. तोपर्यंत धन्यवाद.